राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑर्गनायझरमधल्या एका लेखामुळे वादंग निर्माण झाला। या लेखामधून कॅथलिक चर्चकडे असलेल्या जमिनीकडे बोट दाखवण्यात आलाय। त्यामुळे मुस्लिम समाजानंतर आता सरकारचा मोर्चा कॅथलिक चर्चकडे वळणार असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। पाहूया। ऑर्गनायझरच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका लेखामुळे राजकीय वादंग निर्माण झालाय। ऑर्गनायझरच्या वेबसाईटवर आधी हा लेख छापण्यात आला, पण वाद वाढल्यानं तो पुन्हा मागे घेण्यात आला। ऑर्गनायझरच्या वेबसाईटवरचा हा लेख शशांक कुमार द्विवेदी यांनी लिहिलाय। भारतात सर्वाधिक जमीन कुणाकडे असं या लेखाचं शीर्षक आहे। सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे की कॅथलिक चर्चकडे असा सवाल लेखातून करण्यात आलाय। कॅथलिक संस्थांकडे 7 कोटी हेक्टर जमीन असल्याचा लेखकाचा दावा आहे। कॅथलिक संस्था ही सर्वात जास्त जमीन असणारी बिगर सरकारी संस्था आहे। कॅथलिक चर्चची सर्वाधिक जमीन ब्रिटिशांच्या काळात ताब्यात गेल्याचं लेखात म्हटलंय। ब्रिटिशांनी भाड्यानं दिलेली जागा ही चर्चची जागा मानता येणार नाही असा दावाही शशांक कुमार द्विवेदी यांनी केलाय। ऑर्गनायझरमधील या लेखामुळे राजकीय वाद निर्माण झालाय। वक्फ बोर्डाच्या जमिनीनंतर आता सरकारचं लक्ष कॅथलिक चर्चकडे लागलंय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। ऑर्गनायझर मध्ये आता छापून आलंय की आता तो कुठला पिक्चर होता ना, आई रे आई अब तेरी बारी आई, सिंगम, तसं आता वक्फ बोर्डाचं पहिलं एक त्यांनी पुढे केलं की वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील। आता सगळ्यांचे डोळे हे उघडले पाहिजेत, म्हणजे लोकांना रोजच्या आयुष्यामध्ये तणावग्रस्त आयुष्यामध्ये जगायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडच्या ज्या सगळ्या संपत्त्या आहेत त्या काढून आपल्या मित्रांना द्यायच्या। या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी। याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या। पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत। पुंजीपती आहेत आपले जे इथले मोठे मोठे धनवान शेठ आहे, धन्ना सेठ, त्या धन्ना शेठच्या हातात ही जमिनी देण्याचा सरकारचा इरादा आहे। हे आता काही सरकारकडनं लपून राहिलेलं नाही। आता ख्रिश्चनांच्या जमिनी, त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान समाजाच्या वक्फपेक्षा ख्रिश्चन धर्मियांकडे अधिकच्या जमिनी, तर त्या ताब्यात घ्यायच्या। राहुल गांधी यांनीही ऑर्गनायझरमधल्या लेखावर आक्षेप घेतलाय। मुस्लिमांच्या जमिनी घेण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं, आता सरकारचा डोळा इतर समाजाच्या जमिनींवर आहे। आपण सर्वांनी मिळून याचा विरोध केला पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले। वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। याची चर्चा थांबण्याच्या आतच ऑर्गनायझरमधील लेखामुळे पुन्हा वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।